सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार तरबेज तांबोळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार केली आहे। गुन्हेगारी टोळीची दहशत मोडून काढून त्याचे समोर उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। या टोळीविरुद्ध 2018 ते 24 मध्ये संगनमत करून खून करण्यासाठी अपहरण करून घातक शस्त्राने मारहाण करणे, घातक हत्याराचा धाक दाखवणे, गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणे, गैरकायदेची मंडळी एकत्र करून सरकारी नोकऱ्यावर हल्ला करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करून घरात घुसून शिवेगाळ, मारहाण, दमदाटी करणे, रिक्षा चोरी करणे तसेच राहत्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसून घरफोडी करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे टोळी प्रमुख तरबेज बाबू तांबोळी वय वर्ष 32 राहणार नुराणे मस्जिद जवळ सांगली, मोहम्मद जैद फारुक पखाली 21 वर्ष राहणार मुजावर प्लॉट एसटी स्टँड रोड सांगली, किरण रुपेश भंडारे वय वर्ष 24 राहणार रमामाता नगर गोंधळे प्लॉट सांगली, कपिल सुनील शिंदे 25 वर्ष राहणार सम्राट व्यायाम मंडळ जवळ सांगली, रोहित बाबासाहेब कांबळे वय वर्ष 21 राहणार गणेशनगर गोंधळी प्लॉट सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1952 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता तडीपार आदेश पारित केला आहे। आगामी निवडणुका, सण, उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळीवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाभूत करण्यासाठी यापुढे कडक कारवाईचे आदेश करण्यात येणार आहेत।